नगर शहरामध्ये पोलिसांचा रूट मार्च, अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरामध्ये पोलीस प्रशासनाकडून रूट मार्च काढण्यात आला। जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे। माळीवाडा परिसरातून या रूट मार्चला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोड मार्गे दिल्ली गेट परिसरामध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला। यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिप्परसे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी, तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। 1 ऑगस्ट या रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सव सालाबादप्रमाणे साजरा होणार आहे। त्या अनुषंगाने आज आपला जो मिरवणूक मार्ग आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोक त्यांचा पुतळा आहे, त्यानंतर इम्पेरियल चौक, इथनं जे काही मिरवणूक निघते ते आशा टॉकीज, कापड बाजार ते चौपाटी कारंजा, दिल्ली गेट अशी मिरवणूक निघते। त्या अनुषंगाने आज रूटची पाहणी व रूट मार्च घेण्यात आलेला आहे। तसेच या जो काही उद्याची मिरवणूक बंदोबस्त आहे त्या अनुषंगानं सर्व बैठका घेण्यात आलेल्या आहे। तसेच जे त्यांच्यावरती मागील काही काळामध्ये गुन्हे दाखल आहे त्यांच्यावरती शांतता राखण्याचा बॉन्ड घेण्यात आलेला आहे। आणि साधारणतः आम्ही 150 ते 200 लोकांना, जे काही उपद्रवी लोक आहेत त्यांना उद्या शहरातून आम्ही तडीपार करणार आहोत। आणि पूर्ण ठिकाणी आपल्या मिरवणूक मार्गावर CCTV आहे, ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे आणि याच्यासाठी बंदोबस्त चांगल्या पद्धतीने बंदोबस्त लावण्यात येणार आहे। आणि सर्वांना मला आवाहन करायचं आहे की सर्व जे काही मंडळ आहे, सर्व जे काही आयोजक आहेत त्यांनी हा जो काही उत्सव आहे शांततेत साजरा करावा आणि सर्वांना मी या उत्सवाच्या अनुषंगाने शुभेच्छा देतो।